नमस्कार मंडळी. आपल्या शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय भाऊसाहेब वागचौरे यांनी पुन्हा एकदा पक्षांतर केलंय. आता पक्षांतर त्यांनी केलं ही शिर्डीकरांसाठी काही नवीन गोष्ट नाही. गेल्या काही वर्षांमध्ये 7 वेळा त्यांनी आपले पक्ष बदललेत. काँग्रेस, मग शिवसेना, मग पुन्हा काँग्रेस, मग त्याच्यानंतर भाजप, मग अपक्ष, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये ते गेले आणि आज त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. तुमची राजकीय वाटचाल कशी असू दे, पण तुम्हाला पद मिळाल्यानंतर 2 वर्ष उलटून गेली. त्या काळामध्ये 2 वर्षामध्ये लोकसभेचं ह्या मतदारसंघामध्ये काय काय कामं झाली ह्याबद्दल तुम्ही बोलावं, हे वारंवार आवाहन मी त्यांना करत आहे. एक रिपोर्ट कार्ड त्यांनी मांडावा ह्याबद्दलही मी बोलत आहे. पण त्याबद्दल कुठलीच प्रतिक्रिया त्यांच्याकडून आलेली नाही. किंबहुना पक्षांतर करताना त्यांनी जे कारण दिलं ते साहजिकच हे दिलं की निधी येत नाही, सत्तेमध्ये असलं तर लोकांची कामं करता येतील आणि निधी अभावे लोकांची कामं करता येत नाही असं त्यांनी सांगितलं. आता काल मुंबई तक ह्या चॅनलवरती एका पत्रकाराने संसदेतून अधिकृत माहिती घेऊन मांडलेले काही आकडे तुमच्या समोर ठेवत आहे. भाऊसाहेब वागचौरेंना गेल्या 2 वर्षामध्ये 14.7 कोटी रुपये हे मतदारसंघासाठी मंजूर झालेले आहेत. त्यापैकी फक्त 71 लाख रुपये हे खर्च झालेत. 135 कामं ही नियोजित आहेत. त्याच्यापैकी फक्त 2 कामं ही पूर्ण झालेली आहेत. ही मी सांगत नाहीये, ही संसदेत मांडलेली सगळी आकडेवारी आहे. त्यांचं परफॉर्मन्स हे 1.5% म्हणजे 1.5% इतकं ह्या आकड्यांच्या नुसार मांडलं जातंय. ह्याच्यावरती तरी किमान आता भाऊसाहेब वागचौरे किंवा त्यांच्या टीम मधले कुठलेही प्रतिनिधी काही बोलणार आहेत का, काही भूमिका मांडणार आहेत का, ह्याची वाट मला वाटतं आपण सगळेच बघत आहोत. या पुढच्या काळामध्ये किमान आता तुम्ही सत्तेत आहात, आता तुमच्याकडून काय कामं होऊ शकतात ह्याचा प्रयत्न त्यांनी करावा, ही इवलीशी अपेक्षा माझ्या वतीने त्यांच्या पुढे ठेवत आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.